गाडीत होता इनमिन 4 टन लोड. खाली करायला 1 तास लय झालं, पण टोल न पास केल्यामुळे ना 1 दिवस अख्खा गेला बर का. तर मित्रांनो विषय असा होता, काल तर आपली गाडी काही खाली नाही झाली, त्याच्यावर आज दुसऱ्या दिवशी खाली होती बर का. आणि ह्या बी कंपनीत आपल्या पुतण्याला काही एंट्री नव्हती, त्याच्यामुळे आपण त्याला गेट वरच सोडलं होतं. आता ह्या कंपनी डबल यायचं म्हणल्यावर आपल्याला ना 17 वेळेस विचार करावा लागेल. त्याच्यात पण असं कुठं ना झालं, चायला खाली करता करता माणसं कुठे गेले तेच कळा ना. त्याच्यावर मग डायरेक्ट अर्धा तासानं आले मस्त दिली गाडी आपली खाली करून. थोडाफार तारा राहिल्या होत्या, मग काय घेतला गोळण, पहिले तर आपली गाडी झाडून काढली मधून. चला मग काय जाऊ आता बाहेर जाऊन मस्त काटा करू. लगेच गेटा बाहेर येऊन आपल्या पुतण्याला बी घेऊन टाकलं बर का सोबत. काटा पण काय जवळ नव्हता, जवळ ना 3 किलोमीटर लांब होता. त्याच्यात पण क्रेन चालली दम्मा दम्मानं. तेवढ्यात पोहोचलो भो काट्यावर. काटा करायला पेशल ना वॉचमॅन येलो होते सोबत. मग काय लगेच फटाफट काटा केला, निघलो बर का कंपनीकडे वापस. म्हणलं आता कागद बिगद देऊन टाकू, तोपर्यंत आपलं बिल बनन. पण ते म्हणे तुम्हाला अजून 1 घंटाभर तरी थांबावं लागेल. त्याला इथं तर अवघडच विषय भो सगळा. त्याच्यात पण सकाळ पोहण्यानं काहीच खाल्लेलं नव्हतं, त्याच्यामुळे ना पहिले गाडी लॉक केली. चाला पहिले हॉटेलवर जाऊन ना काहीतरी खाल्लं पाहिजे. मग आता हॉटेलकडे चाल म्हणल्यावर आपला पुतण्या तर हसायलाच लागलं. लगेच हॉटेलवर येऊन पहिले तर मस्तपैकी फ्रेश झालो. बाबांना म्हणलं येऊ द्या म्हणलं काहीतरी नाश्ता पाणी. मग काय घेतलं समोसे, मस्तपैकी खायला चालू केलं. चाल इकडं तर सॉस टाकू चालू आहे ना. मग कम्प्लीट 1 तासानं आलो, त्याच्यात बी ते गेलते जेवायला. चायला आता इथं येऊन तर पक्का आपण गुतलेलोय. मग काय लगेच आपलं फटाफट बिल घेतलं, निघलो बर का दुसऱ्याकडे गाडी लोड करायला. इथं तर आपण 1 पर्च पोहोचलो बर का, पण डोक्याला एक नवीन टेन्शन आलं. ते टेन्शन असं होतं का तुम्हाला ना वरची ताळपत्रीन ते बांधावं लागेल. मग आपल्याला थोडी अवकाळापेक्षा ना गाडी भरणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे थोडी अवकाळ करून ना ताळपत्रीन ते आपल्याला बांधूनच घ्यावं लागेल. पहिले तर मग आपण मधल्या साईडने ना रश्या मारून घेतल्या. त्यांना म्हणलं मग तुम्ही भरायचं काम चालू ठेवा, आम्ही तवर ना वरच्यावर ताळपत्रीन ते मारून घेतो. इकडे तर जेवण दाबून असतं, पण काय ताकदच लागा ना. मग काय ताळपत्रीन ते मारली, गाडी घेतली भाऊ साईडला, कारण की आपली गाडीच कॅन्सल झाली. चायला आता ही साईड आहे ना आपल्याला धार्जिनच नाही का ना भाऊ, कारण जिकडे जातो तिकडे इज्जतच जाते भाऊ. मग आता ताळपत्री बांधावा का नाही बांधावा हेच विचार डोक्यात पडला भाऊ. कारण की इथं गाडी लोड करायची होती, तर गाडी ना पूर्ण पॅक लागत होती. आता दुसऱ्या ठिकाणी ओपन लागते का पॅक लागते हेच डोक्यात कळा. मग काय फटाफट दिली भाऊ एडी वाकडी गाडी बांधून. आणि आता नेमकं भरायला कुठं जायचं ते तर काय डोक्यातच बसाना. याचं काम पटत भांगोळ केले तरी पण मस्तपैकी टिळा बिळा लावून बसायचं. चला मग काय तोपर्यंत हायवे लागू. तेवढ्यात आपल्याला निघलंय भाऊ ऑर्डर, ती पण पूर्ण 90 किलोमीटर लांब, सांगली ते डायरेक्ट खराड. आता वाजले होते 5 बार का, ते म्हणे 6 6:30 वाजेला ये म्हणे तुझी गाडी लोड करून देतो. मग पुढे आल्यावर पहिले तर आपल्या गाडीची बुक मिटून घेतली, निघलो मग काय परत आपल्या मंजिल कडे. मग काय अंधार पडायच्या आता आपण खराडच्या अलीकडे पोहोचलो भाऊ. तिथं आपल्याला मस्त नदी लागली. मग काय मस्त पैकी अंधार पडायच्या आता आपण पोहोचलो भाऊ तिथे. पहिले तर मग दोघांनी मस्त पैकी आंघोळ केली गार पाण्याने. तेवढं खरं आहे भाऊ, जोपर्यंत आंघोळ करीत नाही तोपर्यंत काय आळस जातच नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.